अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विमान अपघातात त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची उत्सुकता अजूनही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये. काही गोष्टी या माध्यमांमुळे पुढे आलेल्या आहेत, पण शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं असावं ज्यामुळे अजित पवार यांचा बचाव करता आला नाही, पायलटला स्वतःला आणि त्यांनाही वाचवता आलं नाही. नेमक्या अशा काय गोष्टी घडल्या ज्या पूर्वी कधीच विमान अपघातामध्ये घडल्या नव्हत्या का, हे सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता जनतेला आहे. कारण महाराष्ट्राचा अत्यंत धुरंधर, साक्षेपी, प्रशासनावर पकड असलेला नेता असा अचानक आपल्यातनं निघून गेला आणि तो निघून गेल्यानं जनतेत, कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश आहे आणि त्यांना एक प्रश्न पडलेला आहे की अजित पवार वाचू शकले नसते का, नेमकं काय घडलं. आणि म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतोय. या माहितीची अधिकृत पुष्टी केली जाऊ शकत नाही, काही माहिती ही सूत्रांच्या मदतीने मिळालेली आहे. डीजीसीएचा एक फायनल रिपोर्ट येणारच आहे. नमस्कार, मी मनोज भोर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपण पाहताय हा माझा व्हिडिओ. हे बॉम्बार्डियर लिअरजेट 45XR नावाचं हे मिड साइज बिझनेस एअरक्राफ्ट होतं, जे व्हीएसआर एव्हिएशन आणि व्हीएसआर व्हेंचर या कंपनीचं होतं. अजित पवार जिल्हा परिषदेच्या प्रचार सभांसाठी मुंबईहून निघाले. त्यांच्यासोबत त्या विमानामध्ये आणखी कोण कोण व्यक्ती होते तेही पाहूया. कारण आधी 6चा आकडा आला होता, नंतर तो अधिकृतरित्या 5चा आकडा आलेला आहे. त्यात पायलट इन कमांड, ज्याच्या हातामध्ये विमानाचं चालकत्व होतं. दुसरे फर्स्ट ऑफिसर, एक सेकंड पर्याय असतो विमानामध्ये विमान चालवण्यासाठी. तिसरे अजित पवार, चौथे सिक्युरिटी ऑफिसर आणि 5वे हे त्यांचे तिथले विमानातले अटेंडंट होते. अशा 5 व्यक्तींचा हा प्रवास होता. दुसरा कुठलाही राजकीय नेता, राजकीय कार्यकर्ता त्यांच्या पक्षाचा अजिबात नव्हता. 8:40 ही वेळ लक्षात घ्या. 8:40 या विमानामध्ये भयंकर तांत्रिक अडचणी आल्याचं दिसतंय आणि 8:40 ते 8:45 म्हणजे या 5 मिनिटांमध्ये हा सर्व खेळ झालेला आहे. प्रत्यक्ष साक्षीदाराचं असं म्हणणं आहे की एक मोठा विचित्र आवाज आला आणि अपघात होण्या अगोदर धुरांचे लोट आकाशामध्ये दिसले. खूप मोठ्या प्रमाणात स्मोक दिसला. मुळात हे विमान लँडिंग करताना पायलटनं आपलं नियंत्रण हे हरवलं, म्हणजे एकूणच विमानाचं नियंत्रण हे हरवलं गेलं. कंट्रोल हा लॉस्ट झाला आणि त्यामुळे विमान अपघात झाला. पण आणखी एक माहिती पुढे येते, ती अशी आहे की हा लँडिंगचा विमान चालकाकडनं, पायलटकडनं दुसरा प्रयत्न होता. या आधीचा पहिला प्रयत्न जो केला गेला तो अयशस्वी ठरला आणि दुसरा प्रयत्न जो केला गेला तो दुसरा प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरलेला आहे. कारण विमान लँडिंग करताना विमानानं आपलं नियंत्रण तर हरवलं, पण मुळात ज्या रनवेवर विमानाचं लँडिंग व्हायचं होतं, ज्याच्यासाठी पहिला प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न फसल्यानंतर दुसरा प्रयत्न केला गेला. पण हे मिड साइज बिझनेस एअरक्राफ्ट अजित पवारांना बारामती एअरपोर्टवरती घेऊन येणारं हे रनवेच्या बाजूला गेलं आणि रनवेच्या बाजूला गेल्यामुळे त्याची दिशा भरकटली. आता हा सेकंड लँडिंगचा जो अटेम्प्ट करण्यात आला आणि त्याच्या अगोदर जो पहिला प्रयत्न झाला, या मधल्या गोष्टी आपण समजून जर घेतल्या तर काही शक्यता आपल्याला दिसतात. एक तर तांत्रिक कारण, अत्यंत खराब हवामान, प्रतिकूल हवामानामध्ये विमान लँड करणं, आणि तिसरा महत्वाचा यातला पार्ट जो आहे, भाग आहे, तो म्हणजे मानवी चुका. बऱ्याचदा वैमानिकांच्या हातून सुद्धा ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतो, गंभीर चुका होतात आणि त्यामुळे अपघात होतो. आणि बऱ्याचदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वैमानिक अत्यंत कुशलतेने, कौशल्याने, आपल्या अनुभवानं त्या संकटातनं विमानात बसलेल्या सगळ्या व्यक्तींचे प्राण सुद्धा वाचवतो. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला साधारणतः विमान अपघातामध्ये पाहायला मिळतात. आता काय गोष्टी एक्झामिन होऊ शकतात
म्हणजे DGCAचा फायनल रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळू शकते. कॉकपिट एक अत्यंत महत्वाचं एक यंत्र असतं हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये. त्यातून शेवटच्या क्षणी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडल्याचा अंदाज येऊ शकतो. अर्थात ते कॉकपिट DGCAचे तपास अधिकारी आणि बाकी सगळ्या यंत्रणा हस्तगत करण्याचा ते प्रयत्न करतील. आता टेक्निकल माल फंक्शनिंग झालं का किंवा एअरक्राफ्ट इनस्टॅबिलिटी, अस्थिरता एअरक्राफ्टची, हा अत्यंत महत्वाचा भाग तपासला जाणार आहे. या 3 बिंदूवरती DGCAचा हा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आधारित असेल. दुसरा म्हणजे लँडिंग कंट्रोल इश्यू आला का आणि लँडिंग कंट्रोल करताना कुठल्या तांत्रिक कारणामुळे हे लँडिंग विमानाचं यशस्वी होऊ शकलं नाही. तिसरं म्हणजे हवामानाची परिस्थिती कशी होती, खराब हवामान होतं का, प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैमानिकांना तो विमान लँड करण्याचा प्रयत्न केला का. पण आता या खराब हवामानाच्या संदर्भातली एक जी ताजी माहिती काही लोकांकडून मिळते ती म्हणजे इतकी परिस्थिती खराब नव्हती जेणेकरून विमान लँड करण्यामध्ये हवामान आडवं येईल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो विमान लँड करत नव्हता. अर्थात DGCAच्या रिपोर्टमध्ये त्याचे खुलासे होतील. आता एक तर गोष्ट लक्षात येते की अत्यंत भीषण अपघात होता आणि हा भीषण अपघात कुठल्या नेमक्या कारणामुळे झाला त्याची काही तांत्रिक उकल करण्याची जबाबदारी ही DGCAची आहे. ज्या ठळक गोष्टी आहेत ते मी तर पुन्हा एकदा सांगतो की विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न बारामती एअरपोर्टवर झाला, पहिला प्रयत्न फसला, दुसरा प्रयत्न करण्यात आला, दुसरा प्रयत्न करण्यात आला, तो यशस्वी ठरला. हे विमान रनवेवरून बाजूला गेलं, विमान लँडिंग करतानाचे सगळे प्रयत्न यशस्वी ठरले आणि विमानाचं नियंत्रण हरवलं. याचा अर्थ विमान खूप मोठ्या उंचीवर नव्हतं, लो लाईनवरती आपण ज्याला म्हणतो खालच्या भागातच विमान होतं आणि ते लँडिंग करताना ते कशा पद्धतीनं जमिनीवर आदळलं जातं हेही खूप महत्वाचं असतं. आणि विमानात प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर दिसला, विमानानं पेट घेतला, वेगवेगळे एक्सप्लोजनचे आवाज यायला लागले, धुरीचे लोट आकाशामध्ये सगळीकडे पसरले आणि त्याचे तुकडे झाले. अजित पवारांची ओळख सुद्धा पटू शकली नाही. आत्ताची जी काही माहिती हाती येते त्यानुसार अजित पवारांच्या केवळ घड्याळावरून हे अजित पवार असावेत, ही अजित पवारांचं शव असावं, बॉडी असावी, अशी ओळख तपास यंत्रणांना किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पटू शकते आहे. इतका हा भीषण अपघात आणि या भीषण अपघाताची बातमी जेव्हा येऊन धडकली तेव्हा सर्वांच्या मनामध्ये एकच चिंता होती की अजित पवार वाचले असतील. पण अजित पवार किंवा अजित पवारांच्या सोबत असलेले सगळे लोक वैमानिकासहित कुणीही वाचू शकलं नाही. याचा अर्थ या विमान अपघाताची अत्यंत तीव्रता ही भीषण होती. या अगोदर 1980 मध्ये संजय गांधी, त्यावेळी ते खासदार होते आणि काँग्रेसचे बडे नेते होते, त्यांचा लाईट एअरक्राफ्ट मध्ये क्रॅशमध्ये मृत्यू झाला होता. दिरा नातुंग नावाचे अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री होते, त्यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला तवांगमध्ये आणि हवामान खराब होतं, पुअर व्हिजिबिलिटी कंडिशन होती. माधवराज सिंधिया अत्यंत काँग्रेसचे मोठे नेते, त्यांचा सुद्धा प्लेन क्रॅशमध्ये उत्तर प्रदेश मधल्या मणिपुरी इथे अपघात झाला, त्यांचाही मृत्यू झाला. GMC बालयोगी हे लोकसभेचे स्पीकर होते, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा डिस्ट्रिक्टमध्ये. सिप्रियन संगमा हे ग्रामीण विकास मंत्री होते मेघालयाचे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचा बारापाणीजवळ तलावाजवळ मृत्यू झाला होता. 2005 ला ओमप्रकाश जिंदाल जे उद्योजक आणि हरियाणाचे ऊर्जा मंत्री होते, सुरेंद्र सिंग हरियाणाचे कृषी मंत्री होते, दोघांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सहारनपूर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू झाला होता. 2009 ला आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अत्यंत लोकप्रिय असणारे YS राजशेखर रेड्डी, ज्यांना आपण YSR म्हणून ओळखत होतो, ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांचाही हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला नल्लमला जंगलामध्ये. आणि यावेळी हवामान अत्यंत खराब होतं. 2011 ला दोरजी खंडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला. ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते भारताचे आणि
MI-17V5 हेलिकॉप्टरमध्ये कुन्नूर जवळ तामिळनाडू राज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि 2025 मध्ये विजय रुपानी यांचा मृत्यू झाला हा अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये. आणि 2026 मध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूच्या या घटनेच्या निमित्तानं आपण आणखी काही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या किंवा देशातल्या महत्वाच्या नेत्यांचे मृत्यू कसे झाले याचा आपण आढावा घेतलेला आहे. मी 1980 पासून सुरुवात केली संजय गांधीच्या विमान अपघातापासून, पण आणखी काही नावं आहेत जी 1965 पासून आपल्याला घेता येईल. म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचा सुद्धा मृत्यू झाला होता आणि भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये त्यांच्या एअरक्राफ्टला शॉटडाऊन करण्यात आलं होतं. 1973 मध्ये सुरेंद्र मोहन जे युनियन मिनिस्टर होते त्यांचा सुद्धा प्लेन क्रॅशमध्ये दिल्लीला मृत्यू झाला. 1973 मध्ये गुरुनानक सिंग जे पंजाबचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचाही प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर 1980 संजय गांधीची घटना मी तुम्हाला सांगितलेली आहे. अनेक गोष्टी तुमच्या मनात असतील, अर्थात तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये मांडण्याचा प्रयत्न कराल. नवराष्ट्र डिजिटलवर सातत्यानं अजित पवारांच्या निधनाच्या, विमान अपघाताच्या आणि वेगवेगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण सातत्यानं सकाळपासनं दाखवतोय. महाराष्ट्र शोक सागरात बुडालाय. 3 दिवस शासकीय दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरही केलेला आहे.